ही जबाबदारी अशी झाली आहे की नोकरी करण्यापेक्षा ती टिकवणं खूप अवघड झाली. या सगळ्या ताणतणावामुळे व्यक्ती आपोआप डिप्रेशन मध्ये जातो. लक्षात कमी व्यक्तींचा कुटुंबासोबत संवाद कमी होतो. संवाद कमी झाला की ऑटोमॅटिक पती पत्नींमध्ये गैरसमज वाढतात. न बोलल्यामुळे भावना दडपल्या जातात. मग त्या भावनांचं दमन जेव्हा होतं भावनांचं न बोलल्यामुळे, तर भविष्यामध्ये त्याचे अनेक विकृत परिणाम झाले. जर तुम्हाला सुरुवातीला सांगतो का बाबा तू आता सावध हो, तू कुमार किंवा कुमारी नाही तर तू स्त्री आणि सो होणार आहेस, मग तुम्ही दोघांनी एकमेकाशी किती सावधगिरीने वागलं पाहिजे, किती मन मोकळं बोललं पाहिजे. फक्त लग्न आहे, विधी आहे, होतो, आणि हे आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये गांभीर्याने त्यांना शिकवलं जातं. पण प्रत्येक बाबतीतच होतं असं नाही. कधी कधी जिथं एकत्र कुटुंब पद्धती आहे तिथं मात्र लेडीजला अजून काही तो फेस करावाच लागतो. ही समज या मुलांना दिली गेली पाहिजे का बाबा नुसतं पैसा देणं हे महत्वाचं नाही, तर त्यांच्या भावना जाणून घेणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांचं नक्की काय चाललंय त्याच्यापेक्षा अपेक्षा मापात ठेवायच्या. आणि जर तुमचं 2 टाइम खाणं होतंय, सगळं लेणं राहणं होतंय, तर विनाकारण तुम्ही अपेक्षांच्या ओझ्याखाली जगून आजचा आनंद का वाया घालवायचा. त्यानंतर नोकरी भेटत नाही म्हणून डिप्रेशन मध्ये गेलेले आहेत. आणि कुटुंब व्यवस्थेमध्ये एकमेकाला आदर नाही, रिस्पेक्ट नाही, किंवा एकमेकाबद्दल आपुलकी नाही, प्रेम नाही, यातूनही तणावात गेलेले आहेत. नमस्कार मित्रांनो, सॉलिड बात चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. सॉलिड बातच्या सॉलिड गप्पा या नव्या कोऱ्या पॉडकास्ट मध्ये आज आपल्याला भेटण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण व्यक्ती आलेली आहे. मित्रांनो, आज समाजात जगताना ताणतणावाची स्थिती आहे आणि या ताणतणावाच्या स्थितीत जगत असताना मानसिक स्वास्थ्य लोक हरवून बसले आहेत. विशेषतः पती आणि पत्नी यांच्यामधील नातेसंबंधात प्रचंड असा तणाव निर्माण झाल्याचा आपण पावलोपावली पाहतात. या कौटुंबिक संस्थेमध्ये या दरी का निर्माण होत आहेत, वेळ का एकमेकांना दिला जात नाहीये, याच्यामुळे काय काय समस्या उद्भवतात आणि पती पत्नीच्या संबंधांमध्ये नेमकं काय करायला हवं जेणेकरून हा तणाव निवळला जाईल, याची सखोल माहिती घेण्यासाठी आज एक सुप्रसिद्ध समुपदेशक, जे मानसिक समुपदेशक आहेत, तेजस्वी काळे आज आपल्या समवेत आहेत. आज आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार मॅडम. नमस्ते. नमस्कार. तुमचं सॉलिड बात या चॅनलच्या सॉलिड गप्पा पॉडकास्ट मध्ये स्वागत आहे. तर या प्रस्तावनेनंतर मी तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारेल की हे तुम्ही जे समुपदेशनाचं काम करतात त्याचा हा प्रवास नक्की कसा सुरू झाला आणि त्याचा अनुभव तुम्ही काही आमच्या प्रेक्षकांसाठी सांगाल का? नक्कीच. याची सुरुवात अशी झाली की मी शिक्षकी पेशा निवडलेला आहे आणि शिक्षकी पेशा असल्यामुळे माझ्या समोर रोज किंवा दरवर्षी नवीन नवीन मुलं येत असतात. काही मुलं मन मोकळेपणाने गप्पा करतात, काही शांत बसतात. आणि मग जे शांत बसतात याचं कारण काय, याचा शोध जेव्हा मी घेतला त्यावेळेस लक्षात आलं की यांच्या कुटुंबातून प्रॉब्लेम सुरू होतो. मग कुटुंबातला प्रॉब्लेम मुलांपर्यंत येतो आणि तो आमच्यापर्यंत येतो. मग त्यातून असे लक्षात आलं की आपण या गोष्टीवर काम केलं तर येणाऱ्या पिढीला किंवा पुढच्या समाजाला त्याची खूप गरज आहे. म्हणजे सुरुवात मुलांपासून मी मग आतापर्यंत तुम्ही किती लोकांचं समुपदेशन करू शकला काय? आजपर्यंत मी माझ्या हाताखालून माझी 20 वर्षाची सेवा झाली. अच्छा. मुलांसाठी तर मी 100% काम करते. पण ज्यावेळेस आपण मुलांच्या पालकांपर्यंत जातो किंवा घरात शेजाऱ्यांपर्यंत जातो त्यावेळेस येणाऱ्या जाणाऱ्या 300-400 बायकांनी माझ्याकडून पर्सनल काउन्सिलिंग घेतलेलं आहे. आणि ज्याही कोणी माझ्या समोर येतात, काही प्रश्न असतात, त्यांना असं वाटतं की आपण यांना प्रश्न विचारला तर आपलं उत्तर मिळेल, अशांसाठी मी काम करते. विश्वास तुम्ही तुमच्या कामातून निर्माण करू शकता. येस. तुमचा जो प्रमुख मुद्दा आहे तो आहे मानसिक स्वास्थ्य. आणि मानसिक स्वास्थ्य असतात तणावाशी निगडीत. बरोबर. म्हणजे तणाव आल्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडतात. पण मुळातच हा तणाव अलीकडच्या काळात वाढलाय समाजात. तर याचं मुख्य कारण काय असं तुम्हाला वाटतं? तणाव अनेक कारणांनी येतो, परंतु याची सुरुवात आपण कुटुंबापासून करूया. कुटुंबात काय असतं की कुटुंबाच्याही व्यक्तीकडून खूप साऱ्या अपेक्षा असतात. दिवसेंदिवस अपेक्षांचं एकमेकांकडून वाढ झाली असते. त्यानंतर सोशल मीडिया, आपण यात खूप जबाबदारी घेतो. सोशल मीडियामुळे व्यक्ती ताणतणावग्रस्त होत आहेत. आणि आताच्या काळात नोकरी करताना खूप ताणतणाव जाणवतो. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला
अपेक्षांचं ओझं घेऊन म्हणजे काम करावं नोकरी करणं ही जबाबदारी अशी झाली आहे की नोकरी करण्यापेक्षा ती टिकवणं खूप अवघड झालं. हा खूप आजच्या महागाईच्या प्रशासकीय काळात प्रशासकीय बर्डन असतं आणि या सगळ्या ताणतणावामुळं व्यक्ती आपोआप डिप्रेशन मध्ये जातो, लक्षात पण येत नाही. आता तुम्ही नुकताच विषय काढला की कौटुंबिक स्वास्थ्य हा विषय आहे. तो तर आता आपल्याला पावलोपावली जाणवतो. पती पत्नी असतील किंवा कुठल्या पण दोन नात्यांमध्ये जो तणाव निर्माण होतो त्याचं खरं कारण संवादाचा अभाव असतो. बरोबर. तर याबाबत काय सांगाल? सध्या काय होतं, खूप काम असल्यामुळे व्यक्तींचा कुटुंबासोबत संवाद कमी होतो. संवाद कमी झाला की ऑटोमॅटिक पती पत्नींमध्ये गैरसमज वाढतात आणि मग जेव्हा गैरसमज वाढतात त्यावेळेस त्यांच्या न बोलल्यामुळे भावना दडपल्या जातात. मग त्या भावनांचं दमन जेव्हा होतं भावनांचं न बोलल्यामुळं, तर भविष्यामध्ये त्याचे अनेक विकृत परिणाम आपल्याला पाहायला भेटतात. जसे की समजा एखादे कुटुंब आहे, त्या कुटुंबामध्ये एखादा व्यक्ती त्याच्या बायकोला काही तो आर्थिक व्यवहार काय करतो, काय जगतोय, बाहेर काय चाललंय, ह्या गोष्टी जर शेअरच केल्या नाही तर त्या पत्नीला माहित नसतं आपल्या माणसाचं काय चाललंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मृत्यू हा नैसर्गिक आहे, तो कधी येईल कोणाला येईल काही सांगता येत नाही. आणि जर अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीचा अचानक एक्झिट झाला तर त्या फॅमिलीवर खूप मोठी जबाबदारी पडते, त्यांना काहीच माहित नसतं. म्हणजे पारदर्शकता सुरुवातीपासून सुरुवातीपासून. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुटुंब व्यवस्थेत पदार्पण करण्याआधीच आपल्याकडे अशी पद्धत असते का, हजारो गाणे आहेत पृथ्वीवर पण आपण एकच गाणं वाजवतो लग्नाच्या वेळेस, शुभ मंगल सावधान. मग हे सावधान जे गाणं आहे, जर तुम्हाला सुरुवातीला सांगतं का बाबा तू आता सावध हो, तू कुमार किंवा कुमारी नाही तर तू स्त्री आणि सो होणार आहेस, मग तुम्ही दोघांनी एकमेकाशी किती सावधगिरीने वागलं पाहिजे, किती मनमोकळं बोललं पाहिजे. या सूचना त्यावेळेसच मिळतात पण ते गांभीर्याने घेतले जात नाही. काहीच नाही, फक्त लग्न आहे, विधी आहे, होतो. आणि हे आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये गांभीर्याने त्यांना शिकवलं जात नाही. म्हणजे बाहेर सगळे कॉलेज अवेलेबल आहेत, पण जगावं कसं, कुटुंबात वाढावं कसं, संवाद कसा, याचं शिक्षण नाही. आणि ही काळाची त्यामुळे गरज झालीये आणि कुटुंब संस्थेवरच आपला सगळा बेस अवलंबून आहे. तुम्ही आपल्या घराच्या बाहेर जरी गेलो तरी आपल्याला सगळे कुटुंबच दिसतात. बरोबर. तुम्ही कधी प्रवास करा, बाहेर बघितलं तर बिल्डिंग 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 मग त्या काय आहेत, तर तिथं कुणीतरी घर केलेलं आहे त्यात कुटुंब आहे, कोणाच तरी घर आहे त्यात कुटुंब. मग एवढे कुटुंब सगळे राहतात, मग त्या कुटुंब संस्थेवर काम झालं पाहिजे. आणि ती काळाची खूप मोठी गरज आता आपण अनुभवतोच की कुटुंब एकत्रित राहणं किती गरजेचं. आता त्या एकत्रित कुटुंबावर आपण पुढं बोलणारच आहोत. पण मग आता हेच आता तुम्ही ज्यावेळेस मागची पिढी म्हणता आणि आत्ताची पिढी, म्हणजे पूर्वीच्या पिढीमध्ये जे नातेसंबंध होते आणि आत्ताच्या पिढीमध्ये नातेसंबंध, याच्यात काय फरक जाणवतो तुम्हाला? पूर्वी जेव्हा कुटुंब पद्धतीमध्ये पुरुष प्राधान्य होतं, जे कुटुंबाचा एक प्रमुख असणार आणि ते जे बोलतील ते सर्व कुटुंबातले सदस्य ऐकायचे. पण आता जसे जसे दिवस बदलत गेले तेव्हा कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीसाठी किंवा स्वतःच स्वातंत्र्य म्हणून कुटुंबातले लेडीज काम करतात. मग त्या काम करण्याच्या पद्धतीमुळे काय झालं की कळत नकळत लेडीजला पण असं वाटतं का मी पण कमवते बरोबरीने, तर मला पण समानता हवी. आणि पूर्वी असं होतं की पुरुष जे बोलेल ते ऐकलं जायचं, पण आता तिला असं वाटतं की माझंही तुम्ही ऐकावं. म्हणजे एकमेकाचा ऐकण्याचा जो संवाद आहे किंवा त्यात थोडासा बदल हा होतो की पुरुष प्रधानत्वामुळे लेडीजला थोडस दोनच धरलं जातं. आजही तो प्रकार आहे, परंतु त्या तुलनेत पूर्वीच्या तुलनेत आता ते कमी झालंय. बऱ्यापैकी झालं. काही काही जे समजदार व्यक्ती असतात ते बऱ्यापैकी काम करणाऱ्या, सर्व्हिस करणाऱ्या लेडीजला सपोर्ट करतात. घरातली छोटे मोठे कामं सुद्धा ते बघतात. पण प्रत्येक बाबतीतच होतं असं नाही. कधी कधी जिथं एकत्र कुटुंब पद्धती आहे तिथं मात्र लेडीजला अजून काही तो फेस करावाच लागतो. अच्छा, तिथं पुरुष प्रधान संस्कृतीचा जास्त वापर होतो. पण मग हे स्त्रियांना तुम्ही जसं सांगितलं की काही पुरुष समजूतदारपणा दाखवतात, पण पुरुषांना लहानपणापासूनच स्त्रीचा सन्मान असेल किंवा तिला चांगली वागणूक देणं असेल, हे लहानपणापासूनच शिकवलं गेलं पाहिजे असं वाटत नाही का? 100% खरंच गेलं पाहिजे. कारण जसं पूर्वीपासून चालत आलेले की पती आणि पत्नी एकाच चाकाचे दोन बाजू, मग त्या पद्धतीने त्यांना समानता आली पाहिजे त्या बाबतीत. आणि त्या समानतेबरोबर दोघांनी एकमेकाला रिस्पेक्ट दिला पाहिजे, एकमेकाला आदर दिला
की प्रेम वाढतं, प्रेम वाढले की सगळं व्यवस्थित होतं. आणि संबंध सुरळीत राहतात. पण एकमेकांना वेळ देणं हे तितकंच महत्वाचं आहे या सगळ्या बरोबर. प्रक्रियेमध्ये. जर तुम्हाला नातेसंबंध टिकवायचे असतील आणि सदृढ नातेसंबंध ठेवायचे असतील तर एकमेकांना वेळ देणं, एकमेकांचा आदर करणं तितकंच महत्वाचं आहे. आता वेळ न दिल्यामुळे अनेक संबंध तुटतात, याचं तुम्ही भरपूर उदाहरणं बघितली, याबद्दल Yes. काही उदाहरण सांगू शकाल? सगळ्यात महत्वाचं मी असं म्हणेल की वेळ देणं किंवा एखादा पुरुष कुटुंबाला वेळ देतो म्हणजे तो सर्वस्व देतो असं नाही. हम्म. तो वेळ क्वालिटीचा असावा. अच्छा, फक्त वेळ नको तर तो क्वालिटीचा वेळ हवा. क्वालिटीचा वेळ असं त्या क्वालिटी मध्ये कसं असावं की मुलांकडे लक्ष देणं, कुटुंबामध्ये आई वडील असतात त्यांच्या काही कमी जास्त आहेत ते गरजा ते पाहणं, हम्म. आणि विशेष म्हणजे बायकोशी जो आपण आधी प्रश्न घेतला संवाद, हम्म. संवाद झाला पाहिजे दोघांचा. हम्म. की तुमच्या लाईफ मध्ये काय चाललंय, तुझ्या लाईफ मध्ये काय चाललंय, याचा संवाद जेव्हा होतो त्यावेळेस मानसिक ताणतणाव आपोआपच दूर राहील. हम्म. आता याच एक उदाहरण सांगते मी. हा. आमच्याकडं एक शिक्षिका लेडीज आहे ओळखीच्या, तर त्यांचं असं म्हणणं येतं की माझे मिस्टर मला वेळच देत नाही. अच्छा. मग वेळ देत नाही म्हणजे काय, ते कंटिन्यू कामात असतात आणि काय करणार, तुला कुठे जायचं का हे पैसे घे, हम्म. तुला जायचं का ही गाडी घे आणि तुला तू कर सगळं काय करायचं ते, मुलांचं ट्युशन आहे का तू पैसे भरत जा. ह्या गोष्टीतून काय होतं, तिच्या मनात काय चलबिचल झालेली आहे, हम्म. कळत न कळत त्यांच्यामध्ये दुरावा वाढू राहिला अच्छा. आणि तो दुरावा वाढल्यामुळं भविष्यात ते कोणत्याही टोकाला जाऊ शकतात. हम्म. मग ही समज या मुलांना दिली गेली पाहिजे का बाबा नुसता पैसा देणं हे महत्वाचं नाही, तर त्यांच्या भावना जाणून घेणं, त्यांच्याशी बोलणं, हम्म. त्यांचं नक्की काय चाललंय शेअरिंग सोबत तुम्ही त्यांची जबाबदारी पण वाटून घेणं तितकं गरजेचं. खूप गरजेचं आहे. हम्म. आता संवाद झाला किंवा एकमेकाला वेळ दिला झाला, या गोष्टी तर होतच असतात किंवा तणावाचे ते कारण आहेतच, पण त्यासोबत तणावाचं नवीन एक कारण ज्या सगळ्यांना मोठ्या प्रमाणात भेडसावतं ते म्हणजे सोशल मीडिया. म्हणजे जर पुरुष असेल स्त्री असेल, पती पत्नी जर दोघं जर सोशल मीडियावर जास्त वेळ घालवत असतील तर त्याचा देखील नात्यावर परिणाम होतो का? 100%. काय होतं, आता आपण बघतो कुठेही जा प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. म्हणजे इव्हन भिकारी आहे ना तो पण मोबाईलवरच काम करतो. आणि मग हे कुटुंबात तर छोटे छोटे मुलं तुमची कार्बन कॉपी आहेत, ते बघतात तुम्हाला काय चाललंय तुमचं. आणि 4 लोक जरी घरात असतील तरी प्रत्येकाला वेगळा वेगळा मोबाईल आहे आणि तो मोबाईलच्या दुनियेत आहे. ती दुनिया सगळी आभासी आहे, वास्तवात काही नाही. आणि मग त्यातून काय होतं की संवाद कमी झाला, संवाद कमी झाला आणि बाहेर काय चाललं. जुन्या काळात असं होतं की 20-25 लोक किंवा 500 लोक एखाद्या गावात त्यांचं एकमेकाबद्दल समजायचं. पण आता जेव्हा आपण दुनियाशी कनेक्ट झालो, जगासोबत कनेक्ट झालो, बरोबर, त्यावेळेस पती पत्नींमध्ये त्या सोशल मीडियामुळे जास्त ताणतणाव वाढला. की लेडीज म्हणते का माझी मैत्रीण फिरायला गेली, तिने इथं ह्या आठवड्याला ही इकडे गेली तिकडे गेली, मग कळत न कळत तिच्या मनात तुलना तयार होते, तुलना करते, स्पर्धा करते. त्यानंतर मुलांच्या बाबतीत असं होतं का बघ ह्या मुलाला एवढे मार्क्स पडले, तू काय करतो, म्हणजे ते वादाचं कारण व्हायला लागले. आणि त्या वादाच्या कारणामुळं पुरुषालाही असं वाटतं का अरे मी कुटुंबासाठी एवढं करतो, एवढं कष्ट करतो आणि हे असं होतं का, पण कळत न कळत ते बीज पेरलं जाऊ राहिले कुटुंबामध्ये. मग सोशल मीडिया तसा प्रगतीसाठी उपयोगाचा वापर केला तसा आणि नाही केला तर घातकी, खूप घातकी, म्हणजे खूप घातकी. कळत न कळत आपल्या मनामध्ये ईर्ष्या येत असते, कोणाचं काय चाललंय हे बघितलं जातं. आणि सध्या स्टेटस ठेवण्याचं जास्त फॅड असल्यामुळं ते कुटुंबात वादाला कारण घडतच. सोशल मीडियाचा वापर मनोरंजनासाठी असेल, छंद म्हणून करावा, पण त्याचा अतिरेक आपल्या कुटुंबासाठी घातक ठरेल इतकं त्याचं प्रमाण वाढू नये असं वाटतं. खूप अनेक पती पत्नीमध्ये अगदी किरकोळ छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं होतात. बहुतेक वेळा याचं कारण अहंकार देखील असतं, म्हणजे मला हे विचारलं नाही, तुम्हाला समजून घेतलं नाही वगैरे. तर याबाबत काय सांगा? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला पहिलाच प्रश्न असा झाला की एकमेकांमध्ये गुपित काही ठेवायलाच नाही पाहिजे. ट्रान्सफरन्सी, पॅराशूट शुद्धता म्हणायला की मला काय वाटतं, माझ्या मनात काय घडलंय किंवा आज दिवसभरात माझ्यासोबत काय घडलं, हे दोघांनी एकमेकाला क्वालिटी टाइम सांगितलं पाहिजे. मग त्यातून काही शुद्धता येईल विचारांमध्ये, भावनांमध्ये. आणि ही काळाची गरज झाली आता. जर तुम्ही एकमेकापासून काही गोष्टी लपवत गेले तर गैरसमज वाढतील. गैरसमजातून ही अशीच का वागती, तशीच का वागती, त्यातून ताणतणाव येणार
आणि तो ताणतणाव तुम्हाला आजारावर नेऊन सोडणार. मग तुमच्या लक्षात येत नाही की मला बीपी कधी झाला, मायग्रेन कधी झालं, का माझ्या शरीरात एवढे बदल का होत आहे. पण हेच छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्यामध्ये ताणतणाव आलेला असतो आणि हा ताणतणाव आपल्याला जवळ येतो. म्हणजे आपलं जे आपलं आनंददायी जीवन असतं ते संपवण्याचा तो पुरेपूर प्रयत्न करतो. तुम्ही आताच अहंकाराबद्दल विचारलं. अहंकार कुठून येतोय की आजकाल प्रत्येक जण म्हणजे लेडीज असेल किंवा जेंट्स असेल दोघंही सर्व्हिस करतात. मग सर्व्हिस करतात बाहेर, मग घरातले कामं कोणी करायची. तो तिथे युगो प्रॉब्लेम सुरू होतो की मी झाडू मारणार नाही, मी पण कामाला जाते, मीच का स्वयंपाक करायचा, मीच का आवरायचं, हे काम दोघांचे आहेत. मग दोघांनी एकमेकाला साथ देऊन केलं पाहिजे. मग हा जो अहंकार आहे ना, तर याचं शिक्षण जर आपण यांना आधीच दिलं का बाबा तुम्ही काय करा, काही गोष्टी वाटून घ्या, समजूतदाराने घ्या, की आता तिला वेळ आहे तर ती करल, तुला वेळ असेल तेव्हा तू कर, यातून त्यांच्यामध्ये ताणतणाव तर नक्कीच कमी होईल. पण अहंकाराच्या बाबतीत एक पाऊल मागे झालेलं हे पण शिक्षण आपण त्यांना दिलं पाहिजे. मुलांना लहानपणापासून सांगितलं पाहिजे की प्रत्येक बाबतीत जर तुम्हाला कुटुंब व्यवस्था टिकवायचीच आहे आणि ती टिकवणं खूप गरजेचं आहे, तर आपण अहंकाराला मागे ठेवलं पाहिजे. आणि एकदम अहंकार जेव्हा बाजूला जाईल त्यावेळेस तुम्ही एकमेकातले चांगले गुण बघणार. चांगले गुण बघितले तरच तुमच्यामध्ये प्रेम येईल, प्रेम आला तर ओला होईल आणि मग ते काम नाही वाटणार. आणि नाते संबंधात प्रेम भावना जास्त निर्माण होणार. मग काम वाटलं नाही पाहिजे, खेळत हसत खेळत माझी जबाबदारी म्हणून केलं, काम जबाबदारी वाटली पाहिजे. बऱ्याचदा तणावाचे आणखी कारण असतात, ते महत्वाचं म्हणजे आर्थिक तणाव. म्हणजे कौटुंबिक तणावामध्ये जर तुमच्यात म्हणजे आर्थिक परिस्थिती थोडी नादान असेल आणि पत्नीची अपेक्षा असेल की मला ही गोष्ट हवी ती गोष्ट हवी आणि ते पती पूर्ण करू शकला नाही, किंवा मग दोघंही नोकरीला असतील आणि जर समजा EMI ची संख्या जास्त असेल किंवा खर्च जास्त असेल, त्यातून पण बरेचदा ताणतणाव निर्माण होतो. एकदम बरोबर. त्याचं कसं आहे की तू किती कमवतो, मी किती कमवतो, हे तुमचं बॅलन्स झालं. परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा खर्च किती आहे आणि खर्च तुम्ही जेवढा करताय त्या तुलनेत तुमचं इन्कम येतंय की नाही. मग विनाकारण अपेक्षा ठेवण्यात काय अर्थ आहे. अपेक्षा खूप मोठ्या ठेवायच्या आणि तुमची कुवत कमी आहे, तर अपेक्षा ठेवलं की दुःख वाटायला येणार. त्याच्यापेक्षा अपेक्षा मापात ठेवायच्या. आणि जर तुमचं 2 टाइम खाणं होतंय, सगळं लेणं राहणं होतंय, तर विनाकारण तुम्ही अपेक्षांच्या ओझ्याखाली जगून आजचा आनंद का वाया घालवायचा. जेवढं आहे तेवढं, आणि त्यातही मला कसं व्यवस्थित करता येईल किंवा मला इन्कमिंगचे सोर्स किती शोधता येतील याकडे लक्ष दिलं तर हे कॉमन प्रश्न सुटून जातील. काय अडचण की जर पतीचं इन्कम मापात आहे आणि पत्नीला अपेक्षा तर खूप मोठ्या आहेत आणि हे अपेक्षांचं ओझ आहे ना मुलींकडं आता सध्या सोशल मीडियामुळे जास्त आहे. प्रत्येकीला अपेक्षा असते मला राजकुमारच भेटा, आणि आता ते 1000 लाखात बाता नाही, त्यांच्या मिलियन मध्ये बात आहेत आणि मग त्यांच्या अपेक्षा खूप असतात. मग ही जर पालकांनी ज्यावेळेस आपण लग्न व्यवस्था करतोय चालेल त्यावेळेसच मुलींसोबत जर जे आहे ते खरं समोर मांडलं आणि मुळात मुलीच्या आईने पण संस्कार देणं गरजेचं असतं. बाबा जे आहे त्यात कसं ऍडजस्ट करायचं, किंवा तू पण तुझा व्ह्यू वापरून तू नवीन इन्कमिंगचा सोर्स तयार करू शकते. आजकाल असे बरेच कुटुंब बघतो की जिथं लेडीज खूप छान साथ देते पतीला आणि दोघं मिळून, महागाईच इतकी वाढली की दोघं मिळून कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. दोघांनी एकमेकाला साथ देत अपेक्षा पूर्ण होऊ शकतात. एकावरच अपेक्षा जर भार न टाकता दोघांनी त्यासाठी प्रयत्न करून आपलं कुटुंब कसं टिकवता येईल, नातं कसं वाढवता येईल या संदर्भात प्रयत्न केले पाहिजे. आता आपण कुटुंबाबद्दल बोलतोय, संयुक्त कुटुंब असेल किंवा न्यूक्लिअर कुटुंब म्हणतात, म्हणजे चौघांचं कुटुंब, हा, तर ह्याच्यात नेमकं कुठलं फायदेशीर आहे तुम्हाला काय वाटतं? आपण तर पूर्वापार चालत आलेलो एकत्र कुटुंब पद्धती. आपली एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आई वडील तर असतातच, आई वडील असतील, लेक असतो, सून असतो, आणि या सर्वांना मिळून जेव्हा राहतात त्यावेळेस तो सक्सेसफुल माणूस असं मी समजते. कारण आई वडिलांनी पण अपेक्षा ठेवून मुलाला वाढवलेला असतं की हा उद्या मोठा होणार आहे, घास भरवलेला असतो, माझी पण काळजी. आणि जन्म आणि मृत्यू प्रत्येकालाच, जी जे म्हातार अवस्था येणार आहे आपल्याकडे, तारुण्य अवस्था, वृद्धावस्था, त्यात आपल्याला लेकराची गरज लागणारच. आणि त्या आशेने मायेने जरी आपण म्हटलो की आईचे काही अपेक्षा नसतात,
पण कळत न कळत ती अपेक्षा लेकराकडून असते. आणि मग अशा वेळेस त्या लेकरांनी पण आई वडिलांना तितकं सांभाळणं गरजेचं आहे. आणि एकमेकाला सोडून देणं किंवा खूप मोठ्या पगाराच्या नोकरीला लागणं आणि आई वडिलांकडे न बघणं हे तरी कुटुंब व्यवस्थेच्या तत्वातच बसत नाही. अनेक ठिकाणी अपवाद असतात, कारण असतात, कधी कधी एकमेकाला मॅचेस करून घेत नाही, नाविलाज असेल त्यावेळेस ठीक आहे. पण शक्यतो जेवढं तुम्ही एकमेकाला चौरस कुटुंबाला धरून राहाल त्यातच कुटुंबाचा विकास होतो. आणि पुढे नातवंड असतात किंवा आपले मुलं असतात, आपल्या मुलांवरही ते संस्कार होतात. आज आपणही आपल्या मुलांना सांभाळतोच आहे, उद्या आपण काय पेरतोय ते आज दिसतंय, ते मुलं बघतच असतात. त्यामुळं सर्वांनी एकत्रित राहावं. नुसतं फॅमिलीतले चौरस कुटुंबच नाही तर आपण पहिल्या सर्कल मधले जे नातलग असतील त्यांनाही धरावं. बहिणी असतील, नंदा असतील, काय बाहेर चुलते चुलत भाऊ, सगळ्यांनी मिळून एकत्र राहण्याची मजा आहे. आपला प्रश्न असा होता की एकत्रित कुटुंब किंवा छोटं कुटुंब याच्यात नक्की फायदेशीर कोणतं? फायदेशीर तर सगळ्या बाजूनी एकत्र कुटुंबच, पण मग त्यात अनेक प्रकार असतात ना की त्यांचं बऱ्याच ठिकाणी तुम्ही म्हणतात तसं विभक्त होतात, त्याला नाविलाज असतं. मग काय विभक्त झाले तर काय तोटा आणि ते तणावाचं कारण ते पण एक असू शकतं. तणावाचं कसं असतं, विभक्त मध्ये ना प्रत्येकाला स्वतंत्र वाटतं, मग मनाने चालू होतं. मुलींचं सुद्धा मी केव्हाही उठेल केव्हाही काय करेल, किंवा मुलाला बघू स्वयंपाक बनवला तर बनवलाय आणा ऑर्डर करा, ह्या जेव्हा सुरू होतात त्यावेळेस मुलाला आधी आईच्या हातचं खायची सवय लागलेली असते आणि नंतर मग बायकोचं असं वागणं सुरू होतं. दुविधा होती, आई बरी होती का ही बरी होती, मग त्या दुविधेमधून वाद सुरू होतो. आणि असा वाद घालण्यापेक्षा ज्यावेळेस घरात सिनियर व्यक्ती असते तर तिचा धाक असतो आणि ती आदरयुक्त भीती जेव्हा मनात असते ना त्यावेळेस सगळे लाईन मध्ये चालतात व्यवस्थित आणि हा फायदा खूप होतो. म्हणून सिनियर सिटीजन घरात पाहिजे. मुलांना संस्कार देण्याच्या बाबतीत म्हणा किंवा सांभाळण्याच्या बाबतीत म्हणा किंवा घरात ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत, जुन्या गोष्टी त्या समजावून सांगताना वडीलधाऱ्यांची आवश्यकता जास्त असते. आपण जसं म्हणाले की आता एकत्रित कुटुंब व्यवस्था ही फायदेशीर आहे, पण बऱ्याच ठिकाणी असं पण जाणवतं की इतर कुटुंबियांचा पती पत्नीच्या नातेसंबंधाचा हस्तक्षेप असेल तर तिथे पण तणाव वाढतो. येस येस, एकदम महत्वाचा मुद्दा आहे. आणि काय होतं, कुटुंब एकत्र तेव्हाच टिकतं जेव्हा ते एकमेकाला समजून घेतात. एकमेकाला समजून घेतलं पाहिजे. सपोज माझ्या कुटुंबामध्ये सासू आहेत, ननंद आहे, बाकीचे सगळे, तर सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे ही जोडी यांना स्पेस दिला पाहिजे, प्रायव्हसी दिली. हा, त्या स्पेस मुळे काय होणार आहे की त्यांच्या विचारांची देवाणघेवाण होणार आहे. विनाकारण ही असंच वागते तसंच वागते कंटिन्यू तक्रारीचा जर सूर असेल तर ते कुटुंब विभक्त व्हायला वेळ नाही लागणार. म्हणजे सगळ्यांनी एकमेकाला समजूतदारपणा दाखवणं किंवा तुमच्या कुटुंबामध्ये वागण्यात बोलण्यात समजूतदारपणाची झालर असणं खूप गरजेचं. मग हा समजूतदारपणा कुठून येणार, कसा येणार? तो संस्कारातूनच येणार. आणि तीच जबाबदारी आज आमची संस्था पार पाडते की छोट्या छोट्या मुलांपासून किंवा 10वी-12वीच्या मुलींपासून यांना लगेच संस्कार दिले जात आहेत की बाई कसं वागावं, काय करावं. आणि ही सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे, आई वडिलांची पण आहे. किंवा जर मला माझेच आई वडील प्रिय वाटत असतील तर ते चूक आहे ना. कुटुंब व्यवस्था टिकणं काळाची गरज झाली आणि ती टिकवण्यासाठी जागरूकतेने मुलांना काही गोष्टी शिकवल्या पाहिजे. आणि या कुटुंब व्यवस्थेमध्ये आणखी एक जो सगळ्यात मोठा मुद्दा जाणवतो तो म्हणजे सासू आणि सून यांच्यामधील वाद. याच्यातून सुद्धा पती पत्नीच्या नातेसंबंधात बऱ्याचदा तणाव निर्माण होतो. बरोबर. सुरुवातीला जर सासूला मुलाच्या लग्नाची घाई असते किंवा आनंद असतो का माझ्या मुलाचं लग्न करायचंय, मग आपण जर दुसऱ्याच्या घरातलं एक लेकरू आपल्या मुलामुळे आपल्या घरात येणार आहे तर असं त्या मोकळेपणाने त्याला स्वीकार केला पाहिजे त्या मुलीचा. त्यांनी ही माझी मुलीसारखी आहे किंवा माझ्या घरात मुली नका म्हणून माझ्या घराचा हा एक सदस्य झालेला घटक आहे. मग तिला पण काही मान सन्मान आहे, तिचं वागणं आहे, बोलणे, ती पण व्यक्ती तिला स्वीकारा, जशी आहे तशी स्वीकारा. आणि मुलीने पण मला सासू भेटलेली जशी आहे तशी आहे, भले तुमच्यात वाद झाले, तात्विक वाद झाले, थोडे झाले, वाद जागेवर पुन्हा नातं धरा ना. अशी खूप माझ्याकडे येतात
की पटतच नाही सासू सुनांचं काय करावं. अशा वेळेस तुम्ही काय सल्ला देता? स्वीकाराशिवाय पर्याय नाही. एकमेकाला जसे आहे तसं स्वीकारणं. एखादी व्यक्ती आपल्यासोबत अपोजिट वागते ते वागणं तिचं नेचर राहिला. आपण जशी आहे तसे स्वीकारणं, स्वीकाराची जादू येते. स्वीकारलं की वादविवाद ताणतणाव कमी होऊन जातो. जसं आहे तसं ठीक आहे ओके, आणि शांत राहणं. वेळ निघून गेली की त्यावर खूप मोठं औषध होऊन जातं. जर सासू आहे, सासू आली म्हटल्यावर तिच्यामध्ये गुण असणार, दोष असणार. सून आली, सुनेमध्ये पण गुणदोष असणार. मग आपले जर गुणदोष ते स्वीकारणार आहेत तर आपणही मनाची तयारी ठेवायची, जसं आहे तसं माझं आहे आणि यात बदल होणार नाही. आता मग बदल होणार नाही तिथं स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही. स्वीकाराची जादू. आणि ज्यावेळेस आपण एकमेकाला स्वीकारतो त्यावेळेस गुण दोषाचे स्वीकारलं की प्रॉब्लेम क्रिएट नाही होत. आणि त्याला दुसरं ऑप्शन नाही. तुम्हाला सोबत राहायचं, तर मग भांडण करण्यापेक्षा एकमेकांना स्वीकार. मग आजचा दिवस आनंदाचा का वाया घालवायचा? जगूया. आणि बऱ्याचशा अशा सासून आहेत की खूप एन्जॉय करतात. खूप आपण बघतो आता मीडियाला, खूप छान वाटतं. आणि त्यामुळे जगून घेतात, तणाव कमी होऊ शकतो. आता हे सगळं असेल, आपण चित्रपटातून बघतो, मालिकांमधून बघतो किंवा अनेक प्रकार ऐकायला येतात सोशल मीडियातून विवाह संस्थेबद्दल. त्यामुळेच मग या तरुण पिढीची विवाह संस्थेकडे बघण्याची दृष्टी बदलली आहे असं वाटतं का तुम्हाला? तरुण पिढी काय आता सध्या पैसा कमवण्याच्या जास्त मागे लागली. त्यांना काय वाटतं की प्रत्येक गोष्टीत जेव्हा माझ्याकडे इन्कम येईल किंवा माझी पात्रता वाढेल कुटुंब सांभाळण्याची, तेव्हाच मी करेल. असं करता करता वयाची जवळजवळ 30 वर्षापर्यंत येतात. 30 वर्षापर्यंत आले तर पुढे काय होतं की मुली भेटणं अवघड होऊन जातं. आणि वयाचा असा टप्पा असतो तो की ताणतणाव वाढलेला असतो नोकरीचा. आणि मग कुटुंब व्यवस्थित जेव्हा ते पदार्पण करतात त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी डिले होतात. आणि आता एक नवीन पद्धत आली की हम दो हमारा एक. मग ते एक बाळ जन्माला देणं आणि त्याची बाकीची नाती आपण नष्ट करणं, म्हणजे त्याचा काका नष्ट होतो, मावशी नष्ट. आणि ह्या पद्धतीमुळे काय होतंय, समाजामध्ये लक्षात येत नाही, कळत न कळत पुढे खूप मोठे प्रॉब्लेम क्रिएट होणार. असे प्रॉब्लेम होणार की एकमेकांमध्ये नात्याची बॉन्डिंग संपत चालली. की जर त्या मुलाला बहीणच नसेल तर त्याला बहिणीचं प्रेम काय असतं काय समजतं. मूळतः मनुष्य प्राणी कसा आहे की जन्मतः त्याला स्वातंत्र्य आवडतं. आणि कुटुंब व्यवस्था आली, तिथं नियम आले, बंधन आले, शिस्त आली. आणि हे सगळं पाळण्यात आजकाल मुलांना असं वाटतं, जीवन खूप फास्ट झाले, फास्ट एकदम फास्ट. मग मुलांना असं वाटतं का हे नियम बोरिंग आहे, कशाला पाळायचे. आणि विदेशी कल्चर आपल्याकडे जास्त येते हे मीडियामुळं. आणि विदेशी कल्चरमुळं मुलांना असं वाटतं अरे असंही लाईफ जगता येतं रिलेशनशिप मध्ये राहणं. आणि मग काय गरज आहे हे सगळं करण्याची. पण रिलेशन मध्ये राहता येतं तर विवाह संस्था कशासाठी? पण तुम्ही आम्ही आपली जबाबदारीच आहे का आपण कुटुंब व्यवस्था आपली टिकून ठेवली पाहिजे. पाश्चात्य संस्कृतीचे जास्त अनुकरण केलं की विनाश हा ठरलेला आहे. आणि त्यामुळे तणावाचे कारण मोठे तणावाची कारण होत आहेत. आणि तुमच्या लक्षात येईल बरेचसे मुलं आहेत ना लग्न होत नाही म्हणून सुसाईड केलेले आहेत. त्यानंतर नोकरी भेटत नाही म्हणून डिप्रेशन मध्ये गेलेले आहेत. आणि कुटुंब व्यवस्थेमध्ये एकमेकाला आदर नाही, रिस्पेक्ट नाही किंवा एकमेकाबद्दल आपुलकी नाही, प्रेम नाही, यातूनही तणावात गेलेले आहेत. म्हणजे तशी समस्या खूप गंभीर आहे. पण याला फक्त कुटुंब व्यवस्थाच वाचू शकते. आणि कुटुंब व्यवस्थेवर काम होणं खूप गरजेचं आहे. व्यवस्थेवर बद्दल बोलताना सगळ्यात महत्वाचे 2 प्रकार येतात विवाह संस्थेमध्ये. एक तर प्रेम विवाह आणि एक अरेंज मॅरेज, म्हणजे लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज. मग याच्यात एक मानसिक फरक काय सांगता येईल तुम्हाला? सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेम विवाहाचं वय कसं असतं, साधारणतः कॉलेजचं वय. ओके, मग कॉलेजच्या काळामध्ये मुलांना सगळ्यात महत्वाचं असतं करिअर. आई वडिलांची इच्छा असते याला मी एवढं छान कॉलेजला टाकलं, यांनी याचा अभ्यास करावा, करिअर करावा. पण त्यावेळेस जर मुलांच्या डोक्यात प्रेम हा प्रकार गेला तर कळत न कळत त्यांचं करिअर अचीव्ह करणं लांब राहत. म्हणजे जीवनाच्या प्रवासात मध्ये प्रेमाचा स्टॉप आला की त्याचं गोल बदलणार. आणि करिअर जर अचीव्ह नाही झालं, म्हणजे काही मुलं पहा MPSC UPSC साठी
आई वडील घेऊन पैसे पाठवतात तर हे 2-2, 3-3 वर्ष तिथे बसतात आणि डिप्रेशन मध्ये जातात. अभ्यास नाही झाला किंवा प्री नाही निघाली, पास नाही झालं तर ते मग वेगळा मार्ग, स्वतःच्या मनाला समाधानासाठी वेगळा मार्ग निवडतात आणि फुल टाइमपास चालू असतो. म्हणजे आई वडील इकडं कष्ट करतात आणि तिथं त्यांचं झालं. पण काही काही मुलं खूपच हुशार आहेत, काही मुलं असे असतील पण काही मुलं अभ्यासही करणार आहेत. आणि मग पुढे विषय येतो की करिअर झालं समजा तुमचं, तुम्ही ह्या मार्गातून उठले, प्रेम वगैरे ठेवले बाजूला, करिअर केलं तर करिअर झालं तर मग नंतर प्रश्न येतो विवाहाचा. मग करिअर नंतर विवाह करायचा की पुन्हा लव्ह मॅरेज करायचं. आणि शक्यतो कोणतेच आई वडील मुलांसाठी वाईट चिंतन करतात असं नाही. ते आपल्या मुलाचे गुण अवगुण सगळे पारखून असतात आणि मग ते त्याच अँगलने एखाद्या कुटुंबातली, सुसंस्कृत कुटुंबातली मुलगी शोधून देतात. मग जर पालकांवर मुलांनी जर विश्वास ठेवला की माझा पालक माझ्यासाठी चांगलं देईन, तर नक्कीच म्हणजे जुळून आलेले विवाह करणं फायदेशीर असतं. कारण मीडियाच्या नादी लागून किंवा तुमचं वय एवढा अनुभव नसतो, तुम्हाला काय माहिती ही व्यक्ती कोणत्या कुटुंबातली आहे, कशी आहे, तिच्यावर कोणते संस्कार झालेले आहेत, मग ती तुम्हाला किती जुळून घेईल. कारण ते मुलीचं वागणं हे ती आता समोर आहे त्याच्यावरच नसतं किंवा मुलाचं वागणं आपल्या समोर दिसतं त्याच्यावर नसतं. त्याच्या वागण्यावर संस्कार पडलेले असतात कुटुंबाचे. मग ते कुटुंबाचं बॅकग्राऊंड हे आई वडील बघतातच. म्हणून शक्यतो जास्तीत जास्त मुलांनी. पण बऱ्याचदा आता तुम्ही बोलले की कमी वयात झालेला प्रेमविवाह मॅच्युअर म्हणूयात आपण, पण बऱ्याचदा असं पण असतं की नोकरीच्या एकाच ठिकाणी दोघं नोकरीला आहेत आणि त्यांचं वय पण चांगल्या बऱ्यापैकी झालेलं आहे आणि समज आहे, बऱ्याच वर्ष त्यांनी एकत्र घालवली आहे, त्यानंतर मग प्रेमविवाह केला. तो प्रेमविवाह सक्सेस पण होतो बऱ्याचदा. आणि मग त्याच्याशी तुम्ही अरेंज मॅरेजची तुलना कशी कराल? तुलना करायचा काय विषय, तो आपल्याला कुटुंब टिकवण्याशी मतलब. समाजामध्ये फक्त जोडी तयार झालेली आहे आणि त्या जोडीने व्यवस्थित त्यांच्या मुलांचं संगोपन करणं ही काळाची गरज आहे. विवाह संस्था तरी का विकसित झाली, यासाठीच झाली की पहिले माणूस जंगलात राहायचा आणि मग जे बाळ लेकरं जन्माला यायचे त्याचं पालन पोषण कोण करणार. मग ज्यावेळेस विवाह संस्था विकसित झाली की तेव्हा वाजवू लागले विवाह, ह्या जोडीचं ही जोडी आहे. मग यांच्याकडून जे जन्माला येणारे अपत्य आहे त्याची काळजी कोण घेणार आहे, ही जोडी. आणि मग म्हणून तर मग विवाह संस्था विकसित झाली आणि विवाह संस्थेमुळे जे अपत्य त्यांचं आपण पालन पोषण करणं ही जबाबदारी झाली. त्यासाठी काळाची गरज म्हणजे विवाह संस्था, आणि विवाह संस्था यासाठीच टिकवायची आपल्याला. म्हणजे प्रेमविवाह असो नाही तर अरेंज मॅरेज असो, पण विवाह संस्थाच गरजेची आहे. कारण मनुष्य प्राणी हा आपल्यासारखा दुसरा जेव्हा जीव तयार करतो तर त्या जीवाला हे माहित नसतं की माझे आई वडील कोणते. मग ही जबाबदारी घेणं पालकांचं काम आहे ना. म्हणून मग तुम्ही जे बोललात की अरेंज मॅरेज मध्ये हे बाकीचं सगळं पाहिलं जातं. कुठून आले, त्यांचं खानदान कोणतं, कुळ कोणता, काय कोणतं, आणि हे काळाची गरज काय आहे तर त्या संस्कारावरच व्यक्ती पुढे आलेला असतो. आणि लव्ह मॅरेज मध्ये लव्ह इज ब्लाइंड त्यात काय ब्लाइंडपणामुळे कदाचित काही धोके पण धोके होतात आणि कधी कधी आई वडील सहकार्य करत नाही. तू केलं ना बाबा, जवळपास बरेच काही वर्ष सुरुवातीचे तर नाही होत. आणि मग तू केलं तू, जर त्या दोघांचं नाहीच मॅच झालं तर त्यांना सोसायटीचा पर्याय नसतो. आणि ज्यावेळेस आईने लहानाचं मोठं केलेलं लेकरू डोळ्यासमोर जातं त्यावेळेस तिचा आत्मा काय म्हणत असतो. म्हणून मुलांनी आईचं ऐकलं पाहिजे किंवा आई वडिलांनी मुलांना समजून घेतलं पाहिजे. यासाठी ती बॉन्डिंग गरजेची. आणि मग आमची संस्था असंच मुलांसाठी हे काम करते का योग्य वयात योग्य संस्कार दिले जातात. आता ताणतणावाचा जमाना आहे, एक प्रकारे प्रत्येक ठिकाणी ताणतणाव दिसतो. मग यावेळेस एखाद्या व्यक्तीवर थेरपी करण्याऐवजी तुम्ही कपलवर थेरपी करून याच्यावर मार्ग निघू शकतो का? एकदम बरोबर. काय होतं, त्यांच्यामध्ये ताणतणाव वाढलेला आहे आणि मध्ये कुणीतरी समजूतदारपणाने समजून सांगणारा व्यक्ती लागत असतो. पण कलियुगामध्ये आता आहे ना, कुणी जबाबदारी नाही घेत. काय करायचं, त्यांच्यामध्ये पडून त्यांच्या मनाने होईल असं जर सासू सासरे किंवा बाहेरचे किंवा लग्न जमवणारा व्यक्ती बोलत असेल आम्ही लग्न करून दिलं तुमचं तुम्ही पहा, तर मॅटर सॉल्व्ह होत नाही. आणि मग अशा केसेस आमच्याकडे बऱ्याच येतात. त्यात त्या दोघांनाही समोर बसवलं जातं
समोर बसून त्यांचं एकमेकाबद्दलचं काय आहे ते काढलं जातं आणि नंतर एकेकाला भिवून विचारलं जातं की बाबा तुझ्या मनात तिच्याबद्दल काय नेमकं, तुमचा ताणतणाव वाढला कशामुळं. मग बरेचसे कारण असतात त्यात, मुलांकडे लक्ष देत नाही, मोबाईल बघत बसते, घराचं काम करत नाही, छोट्या छोट्या गोष्टी असतात, खूप किरकोळ गोष्टी असतात. ती म्हणणार की मला वेळच देत नाही, मुलांकडे लक्ष देत नाही, कधी घरात किराणा देत नाही, छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याचं त्यांच्या डोक्यात काही नसतं पण त्याचा बीज वाढत गेलेलं असतं. आणि मग मध्ये जर एखादा व्यक्ती समुपदेशक म्हणून काम केलं तर तो सॉल्व्ह होतो. मग यात काय केलं आम्ही, एक थेरपी तयार केली. मुलाला सांगितले की जर मुलीबद्दल तुझ्या काय काय आक्षेप आहे ना ते सगळे एका कागदावर लिह, आणि मुलीला पण तेच सेम. मग जेव्हा आक्षेपाचं पान भरतो मग नंतर त्याच्याच बाजूला ही चांगली कशी ते पण भरत. मग आक्षेप आणि चांगलपणा याची जेव्हा ते लिस्ट यादी करतात आठवून मग ते ऑटोमॅटिक ते एकमेकांशी किती चांगले वागलेले आहे त्यावर त्यांना आम्ही फोकस करतो. अरे तू हा चांगला गुण बघितला होता, हा विसरला कस काय. मग यातून त्यांच्या मनामध्ये एकमेकाबद्दल आदर तयार होतो. आणि जे जे निगेटिव्ह काढलेलं आहे ना त्याच्यावर डॅश मारायचे किंवा ते पान फाडून टाकायचं. निगेटिव्ह विचार केलेले किंवा ही असंच वागते तसंच वागते असं करण्यापेक्षा ते फाडून टाकून ज्यावेळेस आपण त्यांच्यामध्ये नवीन विचार करतो की नाही आता मी यांची काळजी घेणार आहे, यांना वेळेवर डबा देणार आहे, मी माझे वेळेत उठणार आहे, असे जे मुद्दे सगळे निगेटिव्ह जे आहेत ते पॉझिटिव्ह मध्ये टर्न करून त्यांचं काउन्सिलिंग केलं जातं. आणि त्यातून मग अनेक कुटुंब एकत्र आलेले. अरे वा, क्या बात. खूप छान. कुटुंब व्यवस्थेत असो किंवा हे आपला जो समाज आहे याच्यात एक अशी भावना आहे की पुरुष कधी रडतच नाही, पुरुषांनी रडू नये आणि स्त्रीने फक्त सहन करावं, ही मानसिकता बरोबर आहे? नाही, मी तर म्हणेन की पुरुषांना जी भावना आली ती त्यांनी व्यक्त केली पाहिजे आणि लेडीजला पण जी भावना आली ती व्यक्त केली पाहिजे. तुमचं व्यक्त होण्यात तुमचं आरोग्य नीट राहणार. म्हणून कोणतीही कंडिशन तुम्हाला वाटलं दुःख झालं तुम्ही रडा, आनंद झाला तुम्ही हसा आणि मोकळं राहा. जेवढं तुम्ही विचार डोक्यात साठवाल की अरे मला रडायचं होतं, मला मी कसा रडू, मी पुरुष आहे मी कसा रडू, तर त्याने ब्लॉकेज तयार होणार तुमच्या बॉडी. करेक्ट. आणि ते छोटे छोटे ब्लॉकेज नंतर वाढत जातात, ताणतणाव वाढणारच. म्हणून शक्यतो मनात काही ठेवायचं नाही, जी भावना आहे ती व्यक्त करायची, पण त्या भावनांना पण संस्काराची जोड असावी. मग तुमच्याकडे भावना आली मग तुम्ही कुठेही व्यक्त नाही ना करायची, मग ते काय करावं कसं करावं, भावनांचं नियंत्रण कसं करावं यावरही वेगळे वर्ग घेतले जातात. आणि खरंच जीवन कसं जगावं हे काही खूप अवघड नाही, एक आनंददायी जगता येतं. पण छोटे छोटे फॉर्म्युले आहेत का ते ह्या मीडियामुळं किंवा आपल्या आजूबाजूच्या वातावरणामुळं ते कमी पडलेत. त्यांची पॉलिश करणं, फक्त थोडीशी धूळ झटकणं गरजेचं आहे. बाकी कुटुंब व्यवस्था विदेशाने सुद्धा मान्य केलेली का यांची कुटुंब व्यवस्था चांगली आहे. त्यामुळे आपण ग्रेटच आहोत आणि राहणारच. थोडस काही जी मरगळ आलेली ती बाजूला काढू. बऱ्याचदा पती पत्नीच्या भांडणामध्ये एक प्रामुख्याने कारण जाणवतं अलीकडच्या काळात की लग्न झाल्यानंतर मुलगी जेव्हा सासरी जाते तर आई कंटिन्युअसली संपर्कात असते, कंटिन्यू फोन करणार आणि तिच्या मनात काय असेल ती मुलीला सांगणार किंवा तिच्या मनात काहीतरी पेरणार, त्याच्यातून पण कलह वाढले आहेत. बरोबर का? एकदम बरोबर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आई कॉन्टॅक्ट मध्ये राहण्याचं कारण काय माहितीये का, की त्या आईला पण एक किंवा दोनच मुलं असतात. मग तो जीव लावून वाढवलेला असतं लेकरू आणि ते जेव्हा दुसऱ्याच्या ताब्यात दिले जातात त्यावेळेस मग आईची अशी भावना असते का माझ्या लेकराला काही त्रास तर नाही. मग ती काय करणार, कंटिन्यू फोन करणार. म्हणजे आमच्याकडे अशी केस आली होती एक की मुलगी डोळे उघडत नाही तर लगेच फोन, उठली का, हा मग आता काय नाश्ता बनवणार आहे, काय खाणार आहेस, मी पोरग बरं आहे का, हा काय होतंय, खोकला का, सर्दी झाली का, मग डॉक्टरकडे नेलं का नाही. मग छोट्या छोट्या गोष्टीचे प्रश्न की तू काय खाल्लं, तू आज कुठे जाणार आहे, काय, हा छोटा छोटा जेव्हा हस्तक्षेप होतो त्यावेळेस समोरच्या व्यक्तीला वाटतं अरे मी कुठे कमी पडतोय का. आणि कळत न कळत यांची शेअरिंग चालूच असते माहिती. आणि यातून मी सर एक नाही दोन नाही असे 8-10 उदाहरण एका गल्लीतले सांगेन की ह्या आईंच्या हस्तक्षेपामुळे मुली अक्षरशः लग्न झालेल्या मुली आई जवळ येतात, कारण त्या मुलीला वाटतं माझी आई माझी काळजी घेते. आणि त्यांना स्पेसच दिलेला नसतो मुलाला आणि मुलीला राहण्याचा, त्यांना जगण्याचा. आणि खूप भयानक कंडिशन यामुळे तयार झालेली.
मग त्यात आम्हाला काम करावं लागलं की त्यांना जाऊन समजून सांगावं लागलं की यांचे फोन कमी करा. यांचा जेव्हा संपर्क कमी होईल त्यावेळेस तिचं मन इकडे गुंतेल ना. काउन्सिलिंग दरम्यान तुम्हाला कळालं की ही जी आई याला जास्त फोन करते, कदाचित हे कारण असू शकेल. नाही ते असतच ना, मुलाच्या पण तक्रारी येतात ना. मग बरेचसे मुलं रडतात तर मी काय करू आता, की मुलाला तर त्याच्या आईपासून तोडलेलंच असतं आणि इकडूनच्या आईचं तर पूर्ण असतं खेळ चालू असतं. हा आज किराणा आणला का, किराणाच नाही घेतला का. मग छोट्या छोट्या गोष्टींनी ज्यावेळेस तिकडून पंपिंग होती त्यावेळेस इकडे वातावरण बिघडतं. तुम्ही काही करत नाही, तुम्ही काही करू शकत नाही आणि कोणताही पुरुष इगो हर्ट झाला म्हणजे प्रॉब्लेम येणारच. हा, मग जर आई वडिलांनी एकदा लग्न करून दिलं, फुल वाहिलं ते परत थोडी उचलायचं असतं. वाहिलं ते वाहिलं, तुमचं फुल दिलं तुम्ही, ते त्यांची जबाबदारी ना ते सांभाळायचं. आणि ह्यामुळे वाद खूप वाढताय आणि आईंनी हस्तक्षेप कमी करावा. मुळात फोन कमी झाला नाही की निम्मे प्रश्न म्हणजे 50% तरी म्हणजे सुख दुःखापुरता एखादा फोन झाला ते समजू शकतो, पण वारंवार ते करून आणि ठरवून जाणीवपूर्वक करतात ते. उद्या आपल्याही घरात सून येणार असतील. आता कुटुंब व्यवस्थेतीलच एक महत्वाचा टप्पा असतो पालकत्व. मग आता पूर्वीच्या काळी आपलं जे म्हणजे आपण, तुम्ही, आम्ही ज्या टप्प्यातून गेलो त्यावेळेस आपले पालक जे होते अतिशय कडक शिस्तीचे, ते म्हणतील तेच आपण करणार किंवा बऱ्याचशा गोष्टी आपल्या सगळ्यांच्यावर अवलंबून होत्या. परंतु आज एक समज किंवा जे सगळीकडे आहे की मुलांशी प्रेमाने वागा, मैत्रीपूर्ण संबंध ठेवा, मन मोकळं बोला त्यांच्याशी, सगळ्या गोष्टी त्यांचे शेअर करा वगैरे. तर तुम्हाला काय वाटतं नेमकं ते जे पालकत्व होतं जुना ते योग्य होतं की आता जो समजूतदारपणा पालकांकडून दाखवला जातोय मुलांसाठी ते योग्य आहे? खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. पूर्वी होतं ना त्यात शिस्त होती आणि शिस्त असली का माणूस लाईन मध्ये चालतो. आणि हे जे नवीन लोकांनी जे टाकले ना मित्रत्वाचे संबंध, मित्र कसा असतो, तू बसला मी बस, तू खातो मी खा, तू पितो मी पी, बरोबर की नाही. पण पालकांनी जर अशा भूमिकेत असलं की वय ठरवायचं की वयाच्या 18व्या वर्षापर्यंत त्याला शिस्तीतच वाढवायचं. आणि ज्यावेळेस त्याचं वय वाढतंय, आता मुलगा आक्रमक झालेलं आहे, जरा त्याला बाहेरचं जग माहित पडले, त्यावेळेस त्याच्यासोबत जर असा संवाद साधला की बाबा तुला काही अडचण आली तर मला सांग, आपण मिळून सॉल्व्ह करू, पण निर्णय 100% तू घ्यायचा नाही. कारण पालक हे अनुभवाने प्रदीर्घच असतात, त्यांच्यापेक्षा परिपक्वच असतात. आणि कोणताही पालक मुलाचा वाईट विचार करू शकत नाही, आजपर्यंत तर नाही केलेला. आणि करणारा असेल तर ते मुलाच्याही लक्षात येतं का आपल्याबद्दल वाईट होतंय, मग त्यावेळेस त्यांनी निर्णय बदलला, अपवाद आला तर ठीक आहे. पण पालकांनीच जर सुरुवातीपासून सांगितलं, मुलीला समजा, मुली येतात, मुलींचे प्रश्न बरेच उपस्थित होतात की बाळा तू 18 वर्षापर्यंत काय निर्णय घ्यायचा तो मला विचारल्याशिवाय घेऊ नको, आपण चर्चा करून मग घेऊ. आणि 18 वर्षानंतर जेव्हा तुला समजेल त्यानंतर तू तुझे निर्णय घेऊ शकते, पण मला सांगू. असं ती बॉन्डिंग थोडीफार त्यात ठेवलीच पाहिजे. नुसतं जुन्या पद्धती आहेत पण जुनं ते सोनच आहे. आणि मित्रत्वाच्या नावाखाली काय होतं समाजामध्ये, मग एकमेकाला आदर पण नाही जात, आदर लांब होतो, एकमेकाचा सन्मान दिला नाही जात किंवा शब्दाला किंमत नाही दिली, आणि त्यातून ताणतणाव वाढतोय पुढे. मुलींसाठी तर खूप गरजेचं आहे, मुलींनी आई वडिलांचं ऐकलंच पाहिजे. तुम्ही आता जे सांगितलं की आदर केला पाहिजे वगैरे सगळ्या गोष्टी, मग प्रेम मोठा की आदर मोठा? जेव्हा तुम्ही एकमेकाला आदर द्याल त्यावेळेस प्रेम त्याच्या मागे आपोआप येणार. आधी आदर महत्वाचा. तुम्ही कोणाच्या बाबतीत तुम्हाला जर म्हणजे असं म्हणता ना, जीव लावला की रानचं पाखरू जवळ येतं, तुम्ही एकमेकाला आदर द्या, रिस्पेक्ट द्या. आजकाल प्रत्येकामध्ये युगो खूप भरलेला आहे. किंवा मला अरे म्हटलं मग मी लगेच कार्य करतो. मग यातून काय होतं की तुम्ही आधी थोडस नाही का नम्र होऊन बोला, तो असं तसं, किंवा समोरच्याला पण काका दादा भाऊ म्हटलं की त्याला वाटतं हा आदर युक्त बोलतो. आदर झाला की तो प्रेमाचा शब्द बोलणार ना, पलीकडून वेगळा रिस्पॉन्स नाही येऊ शकत. आणि प्रत्येक हा आदराचा भुकेला आहे. मान सन्मान आदर सगळ्यांना दिला की नंतर प्रेम आपोआप येतं त्याच्या मागे. तो म्हणजे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हो. मग आता हे प्रेम, आदर, कुटुंब व्यवस्था सगळं आहे, पण या सगळ्यात एक गोष्ट प्रकर्षाने विवाह करण्यापूर्वी जाणवते सगळ्यांना की मला परफेक्ट पार्टनर हवा असतो, आणि तो बऱ्याचदा मिळाला नाही असं प्रत्येकाची भावना काही वर्षानंतर होते. आता नेमकं हे परफेक्ट पार्टनर ही संकल्पना आहे का, खरी आहे का? नाही.
आपण पहिल्यापासूनच ऐकत आलो की हाताची पाची बोट सारखी नाहीत, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. मग जर तुम्ही ना आम्ही सेम नाहीये, आज मला तुमच्यासारखा दुसरा शिक्षक सेम म्हटलं तर मला नाही भेटू शकत. मग कोहिनूर डायमंड हिरा एकमेव एकमेव एकमेव. मग प्रत्येक व्यक्ती जर एकमेव आहे तर ती आपल्या साच्यात कशी बसेल? ती एकटीच आहे ना. आणि मग जर तुम्हाला युनिक राहायचं असेल तर जसं आहे तसं जेव्हा तुम्ही स्वीकाराल त्यावेळेस तुमच्या मनातून ही भावना जाणार की माझ्या अपेक्षेला पात्र नाहीये. आणि हे कधी होतं ज्यावेळेस तुमचा कुटुंबामध्ये संवाद राहत नाही, वादविवाद होतो. मग त्यावेळेस अशी क्षणभर कल्पना येते, अरे हे चूक केली की काय मी लग्न केलं. पण ती चूक नसती. तिथं तुम्ही जेव्हा समजूतदारपणा दाखवता आणि जे आहे ते आहे माझे. जर आपली एखादी जोडी बाहेर फिरली तर त्या जोडीला जोडीच म्हणतील ना. सगळं समाज सांगेल ही जोडी, पण त्यांच्या आतमध्ये काय चाललंय हे त्या जोडीने समजून घ्यायला पाहिजे की आपण एकमेकाला 19-20 नाही करायचं, जसं आहे तसं स्वीकारायची जादू. एकमेकाला समजून घेऊन परफेक्ट पार्टनर बनवायचं. हा. आणि मग ते जुने लोक म्हणायचे की 7 जन्म लागतात परफेक्ट व्हायला. आणि या बाबतीत एक सांगेल मी की माझ्याकडे एक क्लायंट आलं होतं ना, त्यांचं पटायचं नाही. त्यावेळेस मी तिला फक्त या शब्दात सांगितलं का पृथ्वीवर लाखो लोक आहेत, हाच माणूस तुझ्या लाईफ मध्ये का आलाय? देवाचं काहीतरी नियोजन असेल ना. मग त्या नियोजनामध्ये जे दिलं ते स्वीकार आणि गॉड गिफ्ट समज. आणि मग त्यातले 19-20 दिसणारच नाही, जसं आहे तसं माझं आहे. आणि सगळं जग जर तुम्हाला जोडी म्हणून ओळखतं तर मनात शंका घेऊन जगण्यात काय मजा आहे? बरोबर, जे आहे ते परफेक्ट बनवायचं. आता हे आपण बऱ्याच वेळची चर्चा करतो की एकमेकांना कसं समजून घ्यायचं, एकमेकांसाठी काय बदलायचं किंवा एकमेकाला कसं स्वीकार करायचं. हे झालं दोघांच्या नाते संदर्भात. पण मग दोन नातं किंवा ह्याच्यासाठी समाजाने काय बदल करायला हवे किंवा समाज म्हणून आपली काय जबाबदारी एखाद्या नातं म्हणजे एखादं नातं जर तुटत असेल तर ते तुटू नये म्हणून आपल्या समाजाची काय जबाबदारी? सगळ्यात महत्वाचं आहे ना, बऱ्याच ठिकाणी असं होतं की पालक मध्ये बोलायला तयारच नसतात. पालकांचा न्यूनगंड कुठे येतो की हे मुलं शिकलेले आहेत, आजकालचे मुलं शिकलेले असतात, हे शिकलेले आहेत, मग यांना समजतं. अरे पण शिक्षणामध्ये हा विषय शिकवलेलाच नाहीये, कसं वागावं. मग यांच्यामध्ये पडलं पाहिजे, यांचं नेमका प्रॉब्लेम काय आहे, यांचं दुखणं कुठे, एकमेकाच्या बद्दल कशामुळे यांच्या मनात वितुष्ट आलेलं आहे, याचा शोध घरच्या माणसाने घेणं ही त्यांची नैतिक जबाबदारी. आणि घरच्यांनी जबाबदारी घेऊन तो प्रॉब्लेम घरातच सॉल्व्ह करावा. आणि जर नाहीच होऊ लागला तर मध्यस्थी बघावा. आणि मध्यस्थाकडून नाही होऊ लागला, ताणतणाव वाढतच चालला तर समुपदेशनाचा मदत घेऊ शकता, तरच ते कुटुंब टिकत. खरंच खूप छान चर्चा झाली आज आपली. फक्त जाता जाता शेवटचा प्रश्न असा आहे की आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही कुटुंब व्यवस्था असेल किंवा नातेसंबंध असतील हे टिकवण्यासाठी किंवा हे वृद्धिंगत करण्यासाठी काय संदेश द्याल? सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला नाते सांभाळायचेच असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता ठेवावी लागेल. नाते सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता ठेवावी लागेल. आणि नातं जर टिकवायचं असेल तर नको तिथं चुका काढण्याची सवय बंद करावी लागेल. असं म्हटलं जातं की भिंतीला जर भेग पडली तर भिंत पडते, आणि नात्याला जर भेग पडली तर मध्ये भिंत उभी राहते. म्हणून येणाऱ्या तरुण पिढीला मी हेच सांगेल की आपल्यामध्ये जास्तीत जास्त भिंत नाही झाली पाहिजे. भिंत बांधण्यापेक्षा एकमेकाशी प्रेमाचं नातं, ओलाव्याचं नातं आणि समजूतदारपणाची झालर असेल तर कुटुंब व्यवस्था ही टिकेल. आणि कुटुंब व्यवस्थित तर मानसिक ताणतणाव दूर, आणि मानसिक ताणतणाव दूर तर सर्व आजार दूर, आणि हॅपी लाईफ जगता येईल. खूप छान संदेश आमच्या तरुण पिढीला, प्रेक्षकांना तुम्ही दिला, त्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, खरंच आज काळे मॅडमने आज आपल्याशी इतके मोकळा संवाद साधला. पती पत्नी असतील, कुटुंब व्यवस्था असेल, सामाजिक घडी असेल, या सगळ्यांच्या या तणावाच्या निवळण्यात कशा कशा जबाबदाऱ्या आहेत, अतिशय छान उदाहरणांसह खूप माहिती दिली. मला वाटतं सॉलिड बातच्या प्रेक्षकांसाठी, सॉलिड गप्पांच्या प्रेक्षकांसाठी हे खूप छान पॉडकास्ट आजचा असणार आहे. आपल्या मनातील बऱ्याच शंकाचं निरसन या पॉडकास्टमधून झालं असेल अशी मी आशा बाळगतो. पण या व्यतिरिक्तही तुमच्या काही शंका असतील, काही प्रश्न असतील
की जे या पॉडकास्टमध्ये आले नाहीत, तर असं विचारण्याची संधी तुम्हाला आम्ही देत आहोत. काळे मॅडम यांचा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत. कदाचित तुमच्या काही गंभीर समस्या असतील तुम्ही त्यांच्याशी फोन करून प्रश्न विचारू शकता, समुपदेशन देखील घेऊ शकता. तर तो तुम्हाला नंबर मिळेलच. याशिवाय सॉलिड गप्पांच्या या पॉडकास्टमध्ये तुम्हाला या विषयी किंवा याशिवाय कुठले आणखी विषय ऐकायला आवडतील, ज्याच्यावर आम्ही चर्चा करणं तुम्हाला आवडेल, ते विषय पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यावर आम्ही नक्की विचार करू. भविष्यात त्या विषयांवर पॉडकास्ट देखील करू. तर थँक्यू काळे मॅडम, तुम्ही आलात, आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद.